नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। काही लग्नांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये पंक्तीमध्ये नेहमीच आवर्जून एक भाजी असते, ती म्हणजे आलू मटारची भाजी। खायला खूप छान लागते, पण आपल्याला घरी जशीच्या तशी बनवता येईल का? तर हो, आज आपण बघणार आहोत चवीला अगदी सेम तशीच लागणारी आलू मटारची ग्रेव्हीची भाजी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमाच्या जेवणामध्ये फिक्स असलेला असा मेनू म्हणजे आलू मटारची भाजी। तर आज आपण तीच भाजी बनवणार आहोत। तर ती भाजी कशी बनवायची ते आज आपण बघूया। त्यासाठी इथे मी 3 बटाटे घेतले, जे व्यवस्थित असे उकडवून घेतले आहे। आता त्याची मी इथे साल काढून घेते। तर अशा पद्धतीने मी बटाट्याची सगळी साल काढून घेते। आणि खूपच आपल्याला अर्जंट असेल, कमी वेळ असेल तर बटाटे डायरेक्ट फक्त त्याची सालं काढून काप करून भाजीत घातली तरी देखील चालतात, पण उकडलेल्या बटाट्याची चव वेगळी लागते, म्हणून अशा प्रकारे मी बटाटे उकडवून घेतलेले आहेत। तर आता इथे बटाट्यांची मी सालं काढून घेतलेली आहे आणि थोडीसे एक छोटीशी वाटी भरून मी इथे मटार घेतलेले आहे। आता बटाट्यांची सालं काढून झाल्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 छोटे छोटे आल्याचे तुकडे घेतले। आता या दोघांना मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने कांदा आणि आलं लसूण हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटोही मी बारीक करून घेते आहे। तर आता मी इथे टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे। आता आपण भाजीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे मी तेल घालून घेते। आता तेल व्यवस्थित तापलेलं आहे, इथे मी कच्चे मसाले घालून घेते, ज्यामध्ये 3 लवंग, 3 मिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा आहे। 1 तेजपान घालून घेतले। तर कच्चे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये लगेचच आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत। तर अगदी 1 मोठा चमचा, पोहे खाण्याचा चमचा मी इथे बेसन पीठ घालून घेतले। ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। गॅस मी मध्यमच ठेवलाय, मध्यम गॅसवर व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं। आता इथे याला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। यामध्ये लगेचच आता थोडीशी मोहरी, जिरे हे व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये लगेचच कांदा ॲड करून घ्यायचा आहे। तर आपण जी कांद्याची पेस्ट मिक्सरला बारीक करून घेतली होती, ती कांद्याची पेस्ट आता कांदा आणि आलं लसूण हे सगळं मिक्स आहे, त्यामुळे वेगळं वेगळं घालायची काही गरज नाही। हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। आणि यामध्ये लगेचच मी टोमॅटोची जी प्युरी बनवून घेतली होती ती घालून घेते। तर आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय, जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत असं व्यवस्थित हे परतवून घ्यायचंय। एकदा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतला गेला की भाजी खूप छान होते, चवही खूप छान येते भाजीला। अशा प्रकारे हे व्यवस्थित परतवून घ्यायचं। आता हे परतून होतं आहे, यामध्येच मी मटार घालून घेते, म्हणजे मटार छान व्यवस्थित परतून मऊ होतील, म्हणून यामध्ये मी मटार घालून घेते आणि हे व्यवस्थित परतवून घेते। तर यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घालते फक्त। यामध्ये मी मसाले अजून घातलेले नाहीये, कारण ते जळून जातील, म्हणून मग मी पहिल्यांदा मटार घालून ते व्यवस्थित वाफवून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करणार आहे। तर अगदी 2 मिनिटांसाठी फक्त मटार व्यवस्थित असे आपण वाफवून घेऊ। तर आता 2 मिनिट हे छान व्यवस्थित असे मटार आपले वाफलेले आहेत। आता यामध्ये मी मसाले ॲड करते। तर आता मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि 1 मोठा चमचा गरम मसाला इथे मी ॲड केला आहे। तर हे मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे।
गॅस मध्यम ठेवलाय. तर मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे. तर हे बघा, आता मसाले व्यवस्थित असे परतवून झालेले आहेत. आता यामध्ये मी अगदी अर्धा चमचा कसुरी मेथी ॲड करते आहे आणि लगेचच यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालून घेते. पाणी घालून घेतल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅस आता मी मध्यम केलाय. आता ही ग्रेव्ही बनवून झाल्यानंतर यामध्ये लगेचच आपण जे उकडवून घेतलेले बटाटे होते ते बटाटे अशा हाताने कुस्करून आपण यामध्ये घालून घ्यायचे. याच्या फोडी करायच्या नाही, अशा कुस्करूनच ह्या घालायच्या आहेत. म्हणजे पुरीसोबत हे खाताना खूप छान लागतं आणि ते व्यवस्थित एकजीव होतं, कारण आपण ते बटाटे व्यवस्थित उकडवून घेतले होते. तर अशा पद्धतीने कुस्करून अशा पद्धतीने आपल्याला बटाटे घालून घ्यायचे. आता यामध्ये ग्रेव्ही तुम्हाला कितपत पाहिजे आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करायचं. भाजी सुकी हवी असेल तर जास्त ग्रेव्ही नको असेल तर पाणी ॲड करू नका आणि ओलसर हवी असेल तर पाणी ॲड करा. आता मला इथे थोडीशी ग्रेव्ही जास्त करायची आहे म्हणून मी पाणी थोडंसं जास्त वाढवून घेते. 2 बटाट्यांमध्येच भाजी अतिशय छान आणि किती छान दाटसर झाली तुम्ही बघू शकता. अगदी मस्त अशी भाजी बनवून तयार झाली. छान असा सुगंधही येतोय. आता मी पाणी यासाठी एक्स्ट्रा टाकलं की आपण आता 2 मिनिटांसाठी 2 किंवा 5 मिनिटांसाठी आपण भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तर त्यामध्ये मटार जे आहेत ते छान मऊ होतील म्हणून मी थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवून घेतलं आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. आता बटाट्याची भाजी करताना मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं, जास्त मीठ घालायचं नाही, नाहीतर बाकी भाज्यांच्या तुलनेने या भाजीत लवकर ते खारटपणा जाणवतो. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. आता एक 5 मिनिटांसाठी आपण व्यवस्थित शिजवून घेऊ. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहे. भाजी अगदी छान आपली शिजलेली आहे. अगदी पाहिजे तेवढी ग्रेव्ही आणि पाहिजे तेवढी भाजी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान रंग आला आहे भाजीला. तर अशा प्रकारे अगदी पटकन खूप कमी साहित्यात अगदी हॉटेलला किंवा बाहेर लग्नामध्ये आपण ज्या पद्धतीची भाजी खातो तशीच भाजी आपल्याला घरच्या घरी बनवता येते. तुम्हाला जर किचन स्टोरीचे सगळे व्हिडिओज आवडत असेल तर किचन स्टोरीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका.